श्री परशुरामांची कोकण भूमीशी जोडलेली कथा आणि त्यांचे पराक्रम। भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम हे तप, त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहेत। त्यांची कथा केवळ एका वीराची नसून ती कोकणच्या निसर्गरम्य भूमीशी अतूटपणे जोडलेली आहे। ही कथा आपल्याला परशुरामांनी कोकणाची निर्मिती कशी केली आणि त्या भूमीला कसे वरदान दिले हे सांगते। त्यांचे पराक्रम केवळ पितृभक्तीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी धर्मरक्षणासाठी अनेक अजोड कार्ये केली। जन्मापासून जमदग्नींचे पुत्र आणि प्रारंभिक जीवन। परशुराम हे महर्षी जमदग्नी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते। त्यांचे मूळ नाव राम असले तरी भगवान शंकरांकडून त्यांना परशु, कुऱ्हाड हे अमोघ शस्त्र मिळाल्याने ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांचा जन्म भृगु कुळात झाला, जे ज्ञानासाठी आणि धर्मनिष्ठेसाठी प्रसिद्ध होते। परशुरामांनी लहानपणापासूनच कठोर तपश्चर्या आणि शस्त्रास्त्रांचे ज्ञान संपादन केले होते। ते वेद, धनुर्विद्या आणि युद्धाच्या अनेक कलांमध्ये पारंगत होते। पितृहत्येचा सूड आणि क्षत्रियांचा संहार। परशुरामांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि क्रूर पराक्रम म्हणजे कार्तवीर्य अर्जुनाचा वध आणि त्यानंतर केलेला 21 वेळा क्षत्रियांचा संहार। कार्तवीर्य अर्जुन हा एक शक्तिशाली राजा होता, ज्याला 1000 भुजा होत्या आणि तो प्रचंड गर्विष्ठ झाला होता। एकदा तो आपल्या सैन्यासह जमदग्नी मुनींच्या आश्रमात आला। जमदग्नींनी त्यांच्याजवळील कामधेनूच्या कृपेने सर्वांची उत्तम प्रकारे सरबराई केली, परंतु कार्तवीर्य अर्जुनाच्या मनात लोभ निर्माण झाला आणि त्याने कामधेनूचे हरण करण्याचा प्रयत्न केला। जमदग्नींनी विरोध करताच कार्तवीर्य अर्जुनाने त्यांचा निर्घृण वध केला। या घटनेने परशुराम क्रोधाने आणि दुःखाने वेडे झाले। त्यांनी आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेण्याची भीषण प्रतिज्ञा केली। त्या काळात अनेक क्षत्रिय राजे धर्मभ्रष्ट झाले होते, प्रजेवर अन्याय करत होते आणि आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत होते। परशुरामांनी आपल्या परशुच्या सहाय्याने 21 वेळा पृथ्वीवरील गर्विष्ठ, अन्यायी आणि धर्मद्रोही क्षत्रियांचा संहार केला। त्यांनी केवळ पितृहत्येचा सूड घेतला नाही, तर पृथ्वीवरील वाढत्या अधर्माला लगाम घालण्याचेही कार्य केले। या प्रचंड संहारानंतर त्यांनी जिंकलेली सर्व भूमी आणि संपत्ती कश्यप ऋषींना दान केली। समुद्राकडून भूमीची मागणी आणि कोकणची निर्मिती। क्षत्रियांचा संहार केल्यानंतर परशुरामांना आपल्या क्रोधाबद्दल आणि केलेल्या कार्याबद्दल पश्चात्ताप झाला। त्यांनी आपले सर्व वैभव त्यागून स्वतः तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला। त्यांना एकांत आणि शांत भूमीची आवश्यकता होती। त्यांनी समुद्राला काही भूमी देण्याची विनंती केली। पौराणिक कथेनुसार परशुरामांनी गोकर्ण ते कन्याकुमारी या विशाल प्रदेशापर्यंत आपला परशु कुऱ्हाड दूर समुद्रात फेकला। त्यांचा परशु जिथपर्यंत जाऊन पडला तिथपर्यंत समुद्र मागे सरकला आणि एक नवीन भूमी तयार झाली। हीच भूमी कोकण म्हणून ओळखली जाते। अशा प्रकारे परशुरामांनी आपल्या तब्बळाने आणि प्रचंड सामर्थ्याने कोकण भूमीची निर्मिती केली। त्यांनी या नव्याने निर्माण झालेल्या भूमीला अनेक वरदाने दिली। त्यामुळेच कोकणात आजही विपुल नारळी पोफळीच्या बागा, आंब्यांच्या वाड्या आणि काजूची झाडे मोठ्या प्रमाणात दिसतात। येथील हिरवीगार डोंगररांगा, नयनरम्य समुद्रकिनारे आणि शांत निसर्गरम्य वातावरण हे परशुरामांनी दिलेल्या वरदानाचेच प्रतीक मानले जाते। परशुराम मंदिराचे महत्त्व आणि त्यांचे चिरंतन अस्तित्व। कोकणात अनेक ठिकाणी परशुरामांची मंदिरे आहेत। त्यापैकी चिपळूणजवळील परशुराम मंदिर विशेष प्रसिद्ध आहे। हे मंदिर परशुरामांच्या कोकणातील वास्तव्याचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून देते। परशुरामांना चिरंजीव मानले जाते, म्हणजे ते आजही या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत अशी श्रद्धा आहे। ते आजही तपश्चर्या करत असून धर्मरक्षणासाठी वेळोवेळी प्रकट होतात असे मानले जाते। निष्कर्ष: परशुरामांची कथा केवळ एक पौराणिक आख्यायिका नाही, तर ती कोकणच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक अस्तित्वाशी घट्ट जोडलेली आहे। ही कथा आपल्याला शिकवते की क्रोधातूनही काहीतरी विधायक निर्मिती होऊ शकते आणि निसर्गाशी एकरूप होऊन केलेले कार्य कसे चिरकाल टिकते। कोकणची भूमी आजही परशुरामांच्या कृपेने समृद्ध आणि सुंदर आहे असे मानले जाते। त्यामुळे कोकणवासियांनी परशुरामांना विसरू नये, त्यांची उपासना करावी आणि त्यांच्या त्यागाचे व शौर्याचे नेहमी स्मरण ठेवावे। कारण कोकणाची ही भूमी आणि तिचे वैभव हे परशुरामांच्या अथक प्रयत्नांचे आणि वरदानाचेच फलित आहे।